राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। त्यांनी काल आपली वर्सोवा विधानसभेतून उमेदवारी देखील जाहीर केलेली आहे। काय सांगाल सर, वर्सोवा विधानसभेतून आपण विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहात, उमेदवारी देखील जाहीर केलेली आहे, काल प्रचाराला सुरुवात देखील, काय अधिक माहिती? आम्ही वर्सोवाला राहतो, वर्सोवामध्ये माझे ऑफिस आहे। आम्ही 2001 पासून या मतदारसंघात इकडचंच मी मतदाता आहे। मग ह्याची निवड करणं हे मला वाटतं एक नॅचरल आहे, म्हणून मी वर्सोवाची निवड केलेली आहे। सुरुवातीला आपण वांद्रे पूर्वीच्या मतदारसंघाची देखील चाचपणी केली होती, त्यानंतर आता काल अचानक वर्सोवा विधानसभेमधून काय म्हणजे बांद्रामध्ये निवडणुका लढण्यासाठी मी माझी प्रक्रिया जाहीर केली होती आणि माझी इच्छा जाहीर केली होती। कारण काय, मी तिथे 2.5 वर्ष जेव्हा दंगल उडाली होती 92-93 तेव्हा मी DCP होतो। तो साहजिक तिकडचे लोक मला ओळखतात। पण जेव्हा मी बांद्राला उभा राहण्यासाठी आम्ही जाहीर केलं तेव्हा मला वर्सोवाचे बरेचसे नागरिक आले जे जवळपास राहतात। त्यांनी म्हटलं की साहेब, आपण इकडचेच आहात आणि काही फरक पडत नाही, आपण जर इथून उभा राहिलात, आणि त्यांची विविध प्रकारची अडचणी त्यांनी माझ्यासमोर सांगितली, तर मला वाटलं की माझ्यासाठी चुनाव प्रचार करण्यासाठी हे सगळं सोयीस्कर होईल। कारण काय, माझ्या घरी इथे, माझ्या ऑफिसही इथे, तर म्हणून मी याची निवड केलेली आहे वर्सोवाची। सध्या वर्सोवा विधानसभेत भाजपाचे आमदार भारती लवेकर आहेत, महाविकास आघाडीकडून देखील या ठिकाणी उमेदवार दिले जाईल, आपण देखील या ठिकाणी त्रिशंकू निवडणूक या ठिकाणी 3 उमेदवार असतील, प्रचार कसा असेल असं मत? म्हणजे आता त्रिशंक असेल की 1 to 1 असेल हे तर भविष्य काळातच समजेल, पण माझे प्रचारच्या प्रक्रिया 1 to 1 असणार। आम्ही जे काही आतापर्यंत आकलन केलं आहे, 275 काहीतरी सोसायटी आहे। मला असं वाटतं प्रत्येक सोसायटीला आम्ही व्यक्तिशः जाऊ, त्याच्यात कमीत कमी सेक्रेटरी आणि त्यांचे जे मॅनेजमेंटचे लोक आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद स्थापित करणार आहेत। डोर टू डोर कॅम्पेनिंग आम्ही करणार आणि लोकांसाठी एक पर्यायी प्रक्रिया, प्रशासनिक प्रणाली त्यांच्यासमोर घेऊन जाऊ, ज्याच्यामध्ये सिटिझन्स फर्स्ट राहतील, सिटिझन सेंट्रिक अप्रोच हा मी बहुतेक त्यांच्यासमोर घेऊन जाणार आहे आणि बहुतेक ते मला पाठिंबा देतील असं मला वाटतं। मतदारसंघात असे कोणते प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवरती आपण ही निवडणूक लढू शकतो? सर्वात मोठा प्रश्न मी आधीच सांगितलं की ट्रान्सपरन्सीचे आहे। आपण सगळीकडे बघत असाल, बरेचसे बांधकाम आणि बरेचशा योजना राबवली जात आहे, त्याच्या बाबतीत लोकांशी काही संवाद घातला गेला किंवा त्यांचे काही विचार विचारले गेले, मांडले गेले, तसा मला वाटत नाही। मग सर्वात मोठा आम्ही जर आलो तर जनतेशी संबंध स्थापित केल्याशिवाय कोणताही प्रकार, कोणताही नवीन उपकरण किंवा नवीन जे म्हणतात प्रोजेक्ट इथे लावला जाणार नाही आणि जनतेसाठी जे त्यांना सुविधा पाहिजे असेल त्यांच्यासाठी आम्ही काम करणार। सुविधाची अडचण तर पूर्ण मुंबईमध्ये आहे। सर्वात मूल प्रश्न जे आहे, म्हणजे लोक माझ्याकडे ज्यांनी येऊन सांगितलं की साहेब, साधा पाणी आम्हाला भेटत नाही, साधा कनेक्शन भेटत नाही, गाव आहे इथे, कोयवडपट्टी आहे, असे लोकांना, सोसायटीच्या लोकांना सुद्धा काही अडचणी आहेत। त्यांना ते सगळे अडचणी समोर बसून त्याचं निवारण करण्याचा मी प्रयत्न करणार आणि तोच माझी मनस्थिती आणि माझ्या प्रधान। ठाकरे सरकार काळामध्ये आपण पोलीस महासंचालक होता, ठाकरे सरकारच्या सांगण्यावरून आपण अनेकांविरोधात गुन्हे दाखल केल्याचा आरोप देखील आपल्यावर होतो, या संदर्भात काय? आता सरकारच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होत नाही। गुन्ह्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये कोणी जर येत असेल तर त्यावर तसे गुन्हे दाखल होतात। आता खरोखरच जर गुन्हे असे खोटेनाटे गुन्हे दाखल झाले असेल, जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यासाठी न्यायिक प्रक्रिया आहे। तशी न्यायिक प्रक्रिया सुरू झाली असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण तसे एकही प्रकरण असं मी असताना असं नाही आहे की ज्याच्यामध्ये कोणतंही तत्त्व नसताना विनाकारण अटकवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केला असेल। आणि असं म्हणजे सरकारकडून जर त्यांनी असे निर्देशही दिले असतील तर ते चुकीचे असतील असं मी आताही सांगू शकतो। परंतु त्यांनी देखील आरोप केलेला आहे की आपण अनिल देशमुख यांच्यावरील गुन्हे आहेत ते मागे घ्या, त्यांच्यावर आरोप मागे घ्या, यासाठी आपण परमजीत सिंगच्यावर दबाव टाकला असा त्यांनी सध्या आरोप केलेला आहे, या संदर्भात काय? हे तर म्हणजे त्यांनी आधी, म्हणजे 1-2 वर्ष आधीची गोष्ट आहे। आता त्याला सांगण्याचं काय, आधी ते सगळा कोर्टात गेला आहे, कुठेतरी CBI मध्ये सगळे हे चर्चा होऊन गेली। म्हणजे आता त्याच्यावर कोणती पत्रिका द्यायला पाहिजे, म्हणजे ज्याच्यावर सगळा चर्चा होऊन गेली आणि
त्याच्या बाबतीत कोर्टाने बघितलेलं आहे. मग आता काय त्याच्यावर सांगायचं, त्यांनी कशासाठी सांगितलं मला माहीत नाही. देवेंद्र फडणवीस असतील, प्रवीण दरेकर असतील किंवा एकनाथ शिंदे देखील असतील, यांना अटक करण्यासाठी ठाकरे सरकार काळामध्ये प्रयत्न झाले होते. यामध्ये आपला देखील एक महत्त्वाचा म्हणजे मातोश्रीमध्ये चर्चा झाली होती, अशी देखील आता विरोधकाकडून आरोप केले जातात. कोणालाही अटक करण्यासाठी अशी काही चर्चा होत नाही. एकनाथ शिंदे तर त्यावेळी त्या सरकारमध्येच होते. उद्धव तर शायद तुमचं चुकलं असेल, पण कोणतेही असा आणि हे बघा, जर सरकारने तसं ठरवलं असतं की त्यांना अटक करायची आहे तर एक साधा कॉन्स्टेबलसुद्धा अटक करू शकलं असतं. तिथे म्हणजे पोलीस आयुक्ताला सांगण्याची काही गरज भासली नसती. पण जे लोक म्हणत आहेत त्यांनीच सांगावं की त्यांना कुठून असे पुरावे भेटले. आणि मी परत सांगतो आहे की कोणत्याही माणसाला अटक करण्यासाठी कोणत्याही पॉलिटिकल पक्षाला जर आणि कोणत्याही शासनाला जर पाहिजे असेल तर ते का अटक झाले नाही त्याचे विचार त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे शासनाचे आदेश कोणी मांडले नाही, म्हणतात ते सुपारी उपारी सगळी गोष्ट, पण ते म्हणजे शासनामध्ये कर्मचारींना सुपारी कोणी देत नाही. म्हणजे ते बाहेरच्या माणसाला लोक सुपारी देतात, पण जे लोक म्हणताय सुपारी त्यांनी ठरवावं. आणि अशा कुठल्याही प्रकारचे मला तरी आठवत नाही आणि असे कुठलेही निर्देश मीटिंगमध्ये घेऊन ठरवले जात नाही. आणि जर मीटिंगमध्ये ठरवले गेले असते तर एकही माणसाला अटक झाल्याशिवाय राहिली नसती. मी तुम्हाला आताही सांगतो, ह्या सरकार असेल किंवा कोणतंही सरकार असेल, जर त्यांनी ठरवलं तर शासनाचे कर्मचारी आहेत सगळे, त्यांना ते करावंच लागतं. निवृत्त झाल्यानंतर तुमच्यावर देखील कारवाई झाली होती. तुम्हाला जवळ 4.5 महिने तुरुंगवास देखील झाला होता. या प्रकरणामध्ये असंही म्हटलं जातं की आपण सरकारसाठी काम करत होतात, विरोधकांचा आरोप या संदर्भात. आता ते त्यांना जे काही आरोप लावायचे असतील त्यांचं तोंड आम्ही बंद करू शकत नाही. मात्र लोकांनी ज्या आम्ही लोकांसमोर जातो आहे आता तो प्रश्न आहे, त्यांनी ठरवावा. 35 वर्षात कोणताही गुन्हा नाही, कोणताही काळिमा नाही. आता फक्त रिटायर झाल्यानंतर 7 दिवसांनी आणि तो पण शोध काढून की म्हणजे 2009मध्ये आणि कुठलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज स्वतःचे फोन रेकॉर्ड करते आणि तो गुन्हा आहे, हे तर एक नवीन संहिता तयार होते आहे आणि त्याच्यावर कोर्ट निर्णय घेईल. वर्सोवा मतदारसंघात आपण उमेदवारी लढवत आहात. सध्या या ठिकाणी भाजपचे आमदार लवेकर आहेत. यांचं आव्हान कसं असेल आपल्यासमोर? नाही, ते चांगल्या रीतीने लढले होते. ते मागचे दोन वेळा ते जिंकून आलेले आहेत. त्यांचे बरेचसे समुदाय त्यांच्या पाठीशी आहे, त्याच्या बाबतीत मी अनभिज्ञ नाही. पण त्यांनी ज्याप्रमाणे काय कामगिरी केली असेल त्यांची कामगिरी असेल, पण माझी कामगिरी मी लोकांना सांगतो आहे की मी हे दार उघडे राहणार नाही. हा नंबर तुमच्याकडे उपलब्ध राहील. आज तुम्हाला जे रांग लावायची जर असेल, मला माहीत नाही, जर लावायची पाळी येत असेल ती राहणार नाही. आम्ही तुमच्या भागातच राहतो, तुम्ही कधीही मला येऊ भेटू शकता. आणि मात्र एवढा सगळा जे गाजतो आहे की पांडे साहेबांनी वर्सोवाच्या निवडणुकीसाठी त्यांनी इच्छा जाहीर केली आणि आपण सगळे माझ्याकडे आलात, तर याच्या पार्श्वभूमी मी मुंबईमध्ये 4 महिन्याच्या CP होतो. जर 4 महिन्याची कारकिर्दीमध्ये एवढी जास्त प्रसिद्धी असेल तर साहेब मला 5 वर्षाच्या मी जनताला आवाहन करतो त्यांनी 5 वर्ष मला निवडून द्यावं आणि त्यानंतर त्यांच्यासमोर काय नवीन चित्र उभं राहील, त्यांना स्वतः घेऊन अनुभव होईल. अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे. कोणत्या पक्षाकडून आपण समजा पक्षाने संधी दिली तर कोणता पक्ष निवडू शकाल? महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, ठाकरे गट किंवा काँग्रेस? नाही, आता म्हणजे आमच्याकडे कोणत्याही पक्षाने मला काही संपर्क साधला नाही. पण जर जेव्हा ते आम्हाला संपर्क साधतील तेव्हा त्यावेळी योग्य निर्णय घेऊ. सध्या तरी कोणत्याही पक्षाने त्यांच्याकडे संपर्क साधलेला नाही. मात्र या वर्सोवा मतदारसंघातून तेव्हा आमदार म्हणून निवडून येतील तेव्हा पारदर्शक कारभार या ठिकाणच्या जनतेला पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गडते, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.